Yes, thank you. Thank you. Start. नमस्कार. सर्वांना माझा नमस्कार. लातूर जिल्ह्यामध्ये मागच्या काही दिवसापासून कोरोनाची जी आकडेवारी आहे ते वाढत आहे. मार्च महिन्यामध्ये आपल्याकडे सरासरी 8-8.5 पेशंट्स पॉझिटिव्ह केसेस निघाले होते. जे आपला डिक्लाइनिंग ट्रेंड होता ऑक्टोबर पासून, तो डिक्लाइनिंग ट्रेंड आता रिव्हर्स झाला आहे आणि मार्च पासून आपले केसेस वाढत चाललेले आहे. पॉझिटिव्हिटी रेट ज्याला आपण म्हणते की टोटल आपण जे टेस्ट केले आणि त्याच्यापैकी किती पॉझिटिव्ह लोक आले, तो पॉझिटिव्हिटी रेट सध्या डेलीच्या क्लोज टू 20% आलेला आहे. याचा मीनिंग अर्थ असा आहे की जर आपण 100 लोकांच्या टेस्ट केला तर त्याच्यापैकी 20 लोक कोविड पॉझिटिव्ह आलेले आहे. म्हणजे की आपले सोसायटीमध्ये, आपल्या शहरामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये कोरोना इतका प्रसार झालेला आहे की 20% लोकांना याच्यामध्ये पॉझिटिव्हिटी रेट येत आहे. पेशंट्सची संख्या खूप वाढत आहे. काल जी संख्या होती दॅट वॉज मोर दॅन 700+ होती. काही दिवसापासून आपली संख्या 600 से ऊपर चल रही है. मागच्या वर्षी जे सप्टेंबरमध्ये पीक होता तो पीक आपला 450 होता. म्हणजे की मॅक्सिमम पेशंट्स एक दिवसामध्ये जे पॉझिटिव्ह आढळले होते मागची वेव्हमध्ये ते 450 होते. पण यावेळेस मात्र आपण 750 वर गेलेले आहे. हे जे ट्रेंड आहे हे सरासरी 30-35 दिवस आता आपल्याला झालेले आहे आणि आता हे आणखी किती दिवस असे केसेस वाढणार आणि त्याच्यानंतर ते डिक्लाइन होणार ते सध्या कोणी सांगू शकत नाही. जे बेसिक मेजर्स आहे ते सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. आम्ही वारंवार रिपीट केलेलं आहे. सगळ्यांना माहिती आहे की कोरोना रोखण्याचे सर्वात महत्त्वाचा जे आपल्याकडे उपाय आहे तो आहे मास्कचा आणि सोशल डिस्टन्सिंगचा. आणि त्याच्यानंतर जे आपले एलिजिबल ग्रुप्स आहे ते लोकांना लवकरात लवकर कोरोनाची वॅक्सिन, लस हे घ्यायचे. तर थोडासा आकडेवारी मी सांगणार आता. आपल्या जिल्ह्यामध्ये सरासरी 5700 केसेस आहे आज घडीला ॲक्टिव्ह. त्याच्यामध्ये 4000 केसेस हे होम आयसोलेशनचे आहे आणि अराउंड 1700 केसेस आहे जे वेगवेगळे इन्स्टिट्यूशन्समध्ये आहे, म्हणजे CCC, DCHC आणि DCH. गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स आणि प्रायव्हेट हॉस्पिटल्स याच्यामध्ये किती बेड्स आहे, कुठे कुठे किती बेड्स आहे, किती वेकेन्सी आहे, किती शिल्लक आहे, ते पूर्ण ॲनालिसिस आम्ही लोकांनी केलेला आहे. प्रत्येक प्रायव्हेट हॉस्पिटलसाठी आम्ही एक नोडल अधिकारी, शासकीय नोडल अधिकारीची नेमणूक केलेली आहे. ते हॉस्पिटल व्हिजिट करते आणि हॉस्पिटलमध्ये बेड्सची किती वेकेन्सी आहे, ऑक्सिजनच्या काय अवेलेबिलिटी आहे आणि शेवटी मेडिसिन्स, याच्यामध्ये रेमडेसिवीर असो अथवा दुसरे काही मेडिसिन असो त्याचा काय स्टॉक आहे ते दररोज चेक करणार. काली बरेचसे ऑफिसर्स गेले होते आणि त्यांनी रिपोर्ट केलेला आहे. तर त्याप्रमाणे मॉनिटरिंग सुरू आहे. गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये आपल्याकडे जे मेडिकल कॉलेज आहे त्याच्यामध्ये जे नवीन बिल्डिंग आहे सुपर स्पेशालिटी विंग ते आपण सुरू केलेली आहे. त्याच्यामध्ये 101 पेशंट्स काल ॲडमिट होते. आज सकाळी आम्ही 3रा वॉर्ड सुद्धा ओपन केलेला आहे त्याच्या, आणि लवकरात त्याच्या जे आज घडीला जे ICU
बेड्स आपले पूर्ण जिल्ह्यामध्ये जर आपण काउंट केले तर ते सरासरी 185 ICU बेड्स आहे, ज्याच्यामध्ये ऑक्युपन्सी आहे 67 पेशंट्सची, म्हणजे की 1/3 ऑक्युपन्सी आहे आणि 2/3 ICU बेड्स आणखी ते शिल्लक आहे. याच्यामध्ये उदगीरचा पण आम्ही पूर्ण जिल्ह्याचा हे आकडा आहे. ऑक्सिजन बेड्सचं टोटल आपण संख्या बघितली खासगी आणि गव्हर्नमेंट इन्क्लूड करून तर ते 1200 आहे आणि 1200 पैकी आज घडीला 264 ऑक्सिजन पेशंट्स आहे, म्हणजे की आपल्याकडे ऑक्सिजन बेड्स सुद्धा अवेलेबल आहे, ICU बेड्स सुद्धा अवेलेबल आहे. तर कुठल्याही प्रकारच्या पॅनिक अथवा घाबरण्याची आवश्यकता नाही आहे. बेड्स अवेलेबल आहे, ऑक्सिजन अवेलेबल आहे, मेडिसिन्स अवेलेबल आहे. पण आपल्याला हेच प्रयत्न करायला पाहिजे की आपण सगळे प्रिकॉशन्स घेऊ आणि जितना हो सके कोरोना हमको नहीं हो ऐसा हमारा प्रयत्न होना चाहिए. वाढती रुग्ण संख्या बघून राज्य शासनाने काही रिस्ट्रिक्शन्स, काही निर्बंध काल डिक्लेअर केलेले आहे. ते आज रात्री म्हणजे की 5 एप्रिल रात्री 8 पासून ते अंमलात येईल. त्याच्यामध्ये काय काय रिस्ट्रिक्शन्स आहे थोडासा डिटेल आपल्याला सांगण्यासाठी मी आता रिक्वेस्ट करणार माननीय SP साहेबांना की राज्य शासनाने जे निर्बंध लावलेले आहे त्याच्याबद्दल थोडा लोकांना क्लॅरिफिकेशन द्या, कारण की काही प्रश्न सुद्धा आलेले आहे की साहेब हे ओपन राहणार की नाही, ते ओपन राहणार की नाही. तर त्याच्या आम्ही थोडा क्लॅरिफिकेशन देऊ. फक्त आपल्याला हे लक्ष द्यायचे की ते आज रात्री 8 पासून ते अंमलात येणार. तर कृपा करून बरेचसे लोकांनी ते न्यूजपेपरमध्ये वाचला असेल, तो हा फक्त त्यांच्यासाठी रिपिटिशन असू शकते. पण मला वाटते की काही त्याच्यामध्ये काही क्लॅरिफिकेशन असेल अथवा तुमचे काही क्वेश्चन्स येणार कमेंट्समध्ये तर डेफिनेटली आम्ही ते उत्तर देण्याचा प्रयत्न करू. आता मी रिक्वेस्ट करतो माननीय SP साहेबांना की आपण थोडासा याच्यावर लोकांच्या मार्गदर्शन करा. आपण प्रत्येक मुद्देनिहाय पाहूया. राज्य शासनाने अत्यंत डिटेलमध्ये हा आदेश निर्गमित केलेला आहे की इथून पुढे कोरोनाचा प्रादुर्भाव, संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय काय योजना आणि काय काय कारवाया या ब्रेक द चेन अंतर्गत येणार आहेत. पैकी सगळ्यात पहिला मुद्दा आहे तो म्हणजे कलम 144 आणि रात्रीची संचारबंदी म्हणजे नाईट कर्फ्यू लागू करण्याबाबत. सगळ्यांनी ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे की सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत कुणीही 5 पेक्षा जास्त लोक कुठल्याही प्रकारे एकत्र जमणार नाहीत. त्याचबरोबर शुक्रवारी रात्री 8 वाजल्यापासून तर सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत वैध कारणाशिवाय किंवा खालील अत्यावश्यक कारणांशिवाय बाहेर फिरण्यास प्रतिबंध राहील. हाच नियम रात्री 8 ते सकाळी 7 साठी देखील लागू असणार आहे. आता याच्यामध्ये अत्यावश्यक सुविधा कुठल्या, तर अत्यावश्यक सुविधांची एक यादी देण्यात आलेली आहे. त्या यादीमध्ये नमूद केल्याप्रमाणे रुग्णालय, डायग्नोस्टिक सेंटर, क्लिनिक, वैद्यकीय विमा कार्यालय, फार्मसीज, मेडिकल स्टोअर्स, ऑप्टिकल स्टोअर्स, फार्मास्युटिकल कंपन्या, इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा, किराणा सामान, भाजीपाला दुकाने, दूध विक्री, बेकरी, मिठाई, खाद्य दुकाने इत्यादी, सार्वजनिक परिवहन, रेल्वे, ऑटो रिक्षा, अधिकृत टॅक्सी, सार्वजनिक सरकारी खाजगी बसेस, स्थानिक प्रशासनाकडून मान्सून पूर्व तयारीची कामे, शासकीय विभागाकडून होणारे सर्व सार्वजनिक स्वरूपाची कामे इत्यादी, अन्नधान्याचे दळणवळण, कृषी संबंधित सर्व सेवा ज्यामध्ये बी बियाणे, फर्टिलायझर, ट्रॅक्टर, स्पेअर पार्ट्स, मेंटेनन्स, ई कॉमर्सच्या सगळ्या गोष्टी, साहित्य, पार्सल सेवा, आधार केंद्रे इत्यादी सर्व, अधिकृत मीडिया, पेट्रोल पंप, LPG गॅस, पंक्चर दुकाने इत्यादी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे वेळोवेळी अत्यावश्यक सेवा म्हणून निर्धारित केलेल्या सर्व सेवा याच्यामध्ये ग्राह्य धरल्या जातील. दुसरा मुद्दा जो नमूद करण्यात आलेला आहे तो आहे आउटडोर ॲक्टिव्हिटीज. आउटडोर ॲक्टिव्हिटीजच्या बाबतीत आपण यापूर्वीच आदेश निर्गमित केलेले आहेत. तेच निर्गमित केलेले आदेश पुढे कंटिन्यू करत सर्व उद्याने व सार्वजनिक मैदाने हे बंद राहतील. तिसरा मुद्दा आहे दुकाने, बाजारपेठ आणि मॉल. कुठली दुकानं, बाजारपेठ आणि मॉल उघडे राहतील, बंद राहतील, काय होईल याबाबतचा जो मुद्दा आहे, या मुद्द्यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने, बाजारपेठा आणि मॉल्स हे बंद राहणार आहेत. अत्यावश्यक सुविधा
ज्या त्या मॉलमध्ये दिल्या जात आहेत तेवढ्या अत्यावश्यक सुविधा फक्त चालू ठेवण्याची मुभा राहील. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या दुकान परिसरातील ग्राहकांमध्ये शारीरिक अंतर सुनिश्चित करावे. जास्तीत जास्त ग्राहकांना शक्य तिथे चिन्हांकित करून पुरेसे शारीरिक अंतर ठेवूनच थांबवावे. जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार बंद राहतील. शासनाच्या निकषानुसार अत्यावश्यक सेवा देणाऱ्या दुकानांचे मालक व तेथे काम करणाऱ्या व्यक्ती यांनी लवकरात लवकर लसीकरण करून घ्यायचे. त्याचबरोबर सर्व दुकानांना सुरक्षा उपाययोजनांचे पालन करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. उदाहरणार्थ पारदर्शक काच लावणे, ॲक्रेलिक शीटद्वारे ग्राहकांशी संवाद साधणे, इलेक्ट्रॉनिक पेमेंटची सुविधा जास्तीत जास्त वापरणे इत्यादी. या आदेशाद्वारे बंद करण्यात आलेल्या सर्व दुकान मालकांनी स्वतः व त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांनी बंद करण्यात आलेल्या म्हणजे ज्या अत्यावश्यकमध्ये नाही आहेत आणि ज्या बंद करण्यात येणार आहेत पूर्णपणे त्या सर्व दुकानांच्या मालकांनी त्यांनी स्वतः व त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे. तथापि लस घेईपर्यंत 15 दिवसांसाठी वैध नसलेल्या नकारात्मक RT-PCR चाचणी प्रमाणपत्र असणे बऱ्याच ठिकाणी हे बंधनकारक राहणार आहे. त्याबद्दल आपण पुढील मुद्द्यांमध्ये चर्चा करूया. आता राहून प्रवास करेल इतकी गर्दी बसमध्ये असता कामा नये. सार्वजनिक वाहतुकीदरम्यान विनामास्क आढळणाऱ्या व्यक्तींना 500 रुपये इतका दंड आकारला जाईल. अधिकृत चारचाकी टॅक्सीमध्ये विनामास्क आढळणाऱ्या व्यक्ती आणि टॅक्सी चालकास प्रत्येकी ₹500 इतका दंड आकारला जाईल. प्रत्येक ट्रिपनंतर वाहनं निर्जंतुक करायची आहेत. त्याचबरोबर सर्व चालक आणि इतर कर्मचारी यांनी लवकरात लवकर लसीकरण करून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. त्याचबरोबर 10 एप्रिल नंतर कोविड निगेटिव्ह असल्याचा अहवाल हा सर्वांना बंधनकारक 15 दिवसाकरिता राहणार आहे. म्हणजे त्या गेल्या 15 दिवसांमध्ये आपण कोविड-19 निगेटिव्ह आहात याबाबतचा अहवाल आपल्याजवळ असला पाहिजे. ज्या टॅक्सी आणि ऑटो प्लास्टिकच्या शीटद्वारे पार्टिशन केले असेल तर यांना काही तरतुदींमधून सूट देता येऊ शकते. वरीलपैकी नकारात्मक RT-PCR प्रमाणपत्र नसल्यास किंवा लसीकरण न करता उपरोक्त पद्धतीने वाहतूक करताना आढळल्यास ₹1000 इतका दंड आकारला जाईल. रेल्वे स्टेशन बस स्थानकाच्या आवारात मास्क सक्तीचे करण्यात आलेले आहे. सार्वजनिक ठिकाणी विनामास्क आढळून आल्यास ₹500 इतका दंड आकारण्यात येईल. आता पुढचा मुद्दा आहे कार्यालयांबाबतीतचा. सर्व खासगी कार्यालये बंद राहतील. खालील खासगी कार्यालय वगळून सहकारी संस्था ज्यामध्ये सहकारी बँक, खासगी बँका, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स, त्याचबरोबर विद्युत पुरवठा संबंधित कंपन्या, दूरसंचार सेवा प्रदाता, विमा अथवा मेडिक्लेम कंपन्या, उत्पादन वितरणाच्या व्यवस्थापनासाठी फार्मास्युटिकल कंपनी व त्यांची कार्यालय, ऑफिसेस हे यातून वगळण्यात आलेले आहेत. आवश्यक असल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी यामध्ये अपवाद जोडू शकतील. वीज, पाणी आणि बँकिंग आणि इतर वित्तीय सेवा संबंधित सरकारी कार्यालय कंपन्या पूर्ण क्षमतेने कार्यरत राहतील. शासकीय कार्यालय तसेच सरकारी कंपन्यांच्या बाबतीत कार्यालयीन कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतर व्यक्तीसोबत बैठकांसाठी फक्त ऑनलाईन पद्धतीचा अवलंब करण्यात यावा. सरकारी कार्यालय तसेच इतर कंपन्यांमध्ये कुठल्याही अभ्यागतांना येण्यास परवानगी दिली जाणार नाही. हे शासनाच्या आदेशांमध्ये, निर्गमित केलेल्या आदेशांमध्ये स्पेसिफिकली नमूद करण्यात आलेलं आहे. तरी गैरसोयी होऊ नये म्हणून लवकरात लवकर ई-व्हिजिटर सिस्टीम सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात यावा. सरकारी कार्यालयांमध्ये अपवादात्मक परिस्थितीमध्ये कोविड-19 निगेटिव्ह अहवालासह कार्यालय प्रमुखांच्या परवानगीने प्रवेश देण्यात यावा. शासनाच्या मानकानुसार सर्व खासगी व सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे लवकरात लवकर लसीकरण करण्यात यावे जेणेकरून कार्यालये पुन्हा सुरळीत सुरू करता येतील. 6वा मुद्दा आहे खासगी वाहतूक बाबतचा. याबाबत खासगी वाहतूक बाबत सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत सामान्यपणे सुरू राहतील. शुक्रवारी संध्याकाळी 8 ते सोमवारी सकाळी 7 पर्यंत केवळ अत्यावश्यक कारणास्तव सुरू राहील. सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे, खासगी वाहनं म्हणजे आपल्या सगळ्यांची वाहनं ही व खासगी बसेस सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत सुरू राहतील आणि शुक्रवारी संध्याकाळी 8 ते सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत
केवळ अत्यावश्यक कारणांसाठी आपल्याला गाड्यांमध्ये या फिरता येणार आहे। याबाबत जर अजून कुठल्याही प्रकारचा आदेश किंवा क्लॅरिफिकेशन निर्गमित करायचा असेल तर तो जिल्हाधिकारी कार्यालयाकडून लवकरात लवकर निर्गमित करण्यात येईल। परंतु आज रात्री 8 वाजल्यापासून शासनाच्या या आदेशांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया ही जिल्हा प्रशासनाच्या वतीने सुरू होणार आहे। फक्त आसन क्षमतेच्या मर्यादेत वाहतूक करता सुरू राहील हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे। मगाशी सार्वजनिक वाहतुकीसारखंच खासगी वाहतुकीसाठी देखील हा नियम लागू राहील। जेवढी आसन क्षमता आहे तेवढेच लोक त्यामध्ये प्रवास करताना दिसून आले पाहिजे। सर्व चालक आणि इतर कर्मचाऱ्यांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे। तथापि लस घेईपर्यंत 15 दिवसांसाठी वैध असलेला नकारात्मक RT-PCR चाचणी प्रमाणपत्र असणे त्यांच्यासाठी बंधनकारक राहील। हा नियम 10 एप्रिल 2021 पासून अंमलात येईल, मगाशी सांगितल्याप्रमाणेच। 7वा मुद्दा आहे मनोरंजन आणि करमणूक। सर्व सिनेमागृहे, व्हिडिओगृहे बंद राहतील। नाट्यगृहे, प्रेक्षकगृहे बंद राहतील। सर्व करमणूक पार्क्स, आर्केड्स, व्हिडिओ गेम पार्लर, प्लेइंग कार्ड रूम बंद राहतील। सर्व वॉटर पार्क बंद राहतील। क्लब, जलतरण तलाव, व्यायामशाळा, जिम, योगा क्लासेस, नृत्य क्लासेस, क्रीडा संकुल बंद राहतील। या आस्थापनांशी संबंधित सर्व व्यक्तींनी लवकरात लवकर लसीकरण करून घ्यायचं आहे, जेणेकरून 30 एप्रिल नंतर दुसरा आदेश जेव्हा निर्गमित होईल त्यामध्ये जर आपल्याला चुकून काही सूट देण्यात आली असेल किंवा आपल्या सर्वांच्या सुदैवाने काही सूट देण्यात आली असेल तर त्याचा आपल्याला त्या ठिकाणी फायदा होऊ शकतो। चित्रपट, मालिका, जाहिरातींचे शूटिंग खालील अटींसाठी परवानगी असेल। त्या अटी शर्ती आपल्या आदेशामध्ये नमूद केलेल्या आहेत। मुद्दा क्रमांक 8 आहे रेस्टॉरंट्स, बार आणि हॉटेल्स। सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, परमिट रूम आणि बार बंद राहतील। यामध्ये ज्या हॉटेल्समध्ये राहण्याची सुविधा आहे अशा हॉटेल्समधले रेस्टॉरंट्स हे फक्त आणि फक्त तिथे राहण्यासाठी आलेल्या लोकांना पार्सल सुविधा रूम सर्व्हिसच्या दृष्टीने देऊ शकतील। हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स या दोन्ही शब्दांच्या व्याख्येमध्ये फरक आहे, तर तो प्रत्येकाने समजून घेऊन त्या पद्धतीने आपापल्या आस्थापना जी कुठली असेल त्यामध्ये त्या पद्धतीने ते नियम लागू असतील हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे। सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत फक्त पार्सल सेवा आणि होम डिलिव्हरीला परवानगी असेल। लक्षात घ्या, सोमवार ते शुक्रवार 8 नंतर तर सगळ्या आस्थापना बंद असणार आहेत, पण सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत फक्त पार्सल सेवा आणि होम डिलिव्हरी उपलब्ध असणार। पार्सल सेवा म्हणजे काय, तिथे प्रत्यक्ष जाऊन पार्सल घेऊन येणे, आणि होम डिलिव्हरी हॉटेलचा मालक, रेस्टॉरंटचा मालक किंवा एखाद्या खाद्यपदार्थ विकणाऱ्या ठिकाणचा मालक हा स्वतः घरी नेऊन जे देतो किंवा एखाद्या व्यवस्थे थ्रू नेऊन देतो ती होम डिलिव्हरी। तर अशा प्रकारे होम डिलिव्हरी आणि पार्सल सेवा ही सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत फक्त चालू राहील। होम डिलिव्हरी सेवेतील सर्व कर्मचाऱ्यांचे तसेच रेस्टॉरंट्स, बार येथील शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे। तथापि लस घेईपर्यंत 15 दिवसांसाठी वैध असलेला नकारात्मक RT-PCR चाचणी प्रमाणपत्र असणे त्यासाठी बंधनकारक आहे। 10 एप्रिल नंतर RT-PCR चाचणी प्रमाणपत्र निगेटिव्ह आहे का याची तपासणी केली जाऊ शकते प्रशासनाकडून। दिनांक 10 एप्रिल 2021 नंतर विना लसीकरण किंवा नकारात्मक RT-PCR प्रमाणपत्र विना आढळणाऱ्या कर्मचाऱ्यावर 1000 रुपये दंड, 1000 रुपये इतका दंड आकारला जाऊ शकतो आणि त्या आस्थापनेवरती 10,000 रुपये इतका दंड आकारला जाऊ शकतो। वारंवार उल्लंघन झाल्यास अशा आस्थापना धारकांचा परवाना कोविड-19 महामारी संपेपर्यंत रद्द करता येऊ शकतो। 9 नंबरचा मुद्दा आहे धार्मिक स्थळे अथवा प्रार्थना स्थळे। सर्व धार्मिक स्थळे अथवा प्रार्थना स्थळे बंद राहतील। त्या ठिकाणी कार्यरत असणारे व्यक्ती, सेवक, कर्मचारी हे तेथील त्यांचे कर्तव्य बजावतील, परंतु बाह्य अभ्यागतांना प्रतिबंध असेल। म्हणजे व्हिजिटर किंवा त्या ठिकाणी दर्शनासाठी जाणाऱ्या लोकांना बंद ठेवण्यात येईल, परंतु तिथल्या विधी किंवा इतर पूजा अर्चा करणारे जे लोक असतील त्यांना त्या ठिकाणी फक्त परवानगी असेल। शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या ठिकाणी काम करणाऱ्या सर्व सेवकांचे अथवा कर्मचाऱ्यांचे लवकरात लवकर लसीकरण करण्यात यावे। 10वा मुद्दा आहे हेअर सलूनची दुकाने अथवा स्पा अथवा सलून अथवा ब्युटी पार्लर। हेअर सलूनची दुकाने, स्पा, सलून आणि ब्युटी पार्लर बंद राहतील।
शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या ठिकाणी काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे लवकरात लवकर लसीकरण करण्यात यावे. 11वा मुद्दा आहे वर्तमानपत्रे छपाई आणि वितरणासाठी परवानगी असेल. वर्तमानपत्रांचे वितरण आठवड्याभर सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत करता येईल. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार याही ठिकाणी वर्तमान वितरणपत्राचे काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे लवकरात लवकर लसीकरण करण्यात यावे. तथापि लस घेईपर्यंत 10 एप्रिल नंतर लस घेईपर्यंत 15 दिवसांसाठी वैध असलेला नेगेटिव्ह RT-PCR चाचणी प्रमाणपत्र त्यासाठी आवश्यक किंवा बंधनकारक राहील. 12 नंबरचा मुद्दा आहे महत्वाचा, शाळा व महाविद्यालय. सर्व शाळा व महाविद्यालय बंद राहतील. विद्यापीठाने निर्धारित केलेल्या परीक्षा कोविड-19 सुरक्षा नियमांचे पालन करून घेता येईल. 50% 12व्याचा ब क्लॉज आहे, इयत्ता 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेच्या बाबतीतील उपरोक्त नियम शिथिल राहील. परीक्षेच्या संचलनासाठी आपल्या सगळ्यांना माहित आहे की 8वी पर्यंतचा राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे. 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत उपरोक्त नियम शिथिल राहतील. त्यानंतर परीक्षेच्या संचलनासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात यावे. तथापि लस घेईपर्यंत संबंधित कर्मचारी यांच्याकडे नकारात्मक RT-PCR प्रमाणपत्र असणे त्यासाठी बंधनकारक आहे. राज्याबाहेरील कोणत्याही मंडळ, विद्यापीठ किंवा प्राधिकरणांकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षांसाठी महाराष्ट्रात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास पूर्व सूचना देऊन संबंधित विभागामार्फत परवानगी देण्यात यावी. सर्व प्रकारचे खाजगी कोचिंग क्लासेस बंद राहतील. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या संस्थांमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे लवकरात लवकर लसीकरण करण्यात यावे. 13 नंबरचा मुद्दा आहे महत्वाचा मुद्दा, धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रम. सर्व प्रकारच्या धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक किंवा राजकीय कार्यक्रम आयोजनास प्रतिबंध असेल. सगळ्यांनी या गोष्टीला अत्यंत गंभीर्याने घ्यायचे. जिल्ह्यात निर्धारित होणाऱ्या निवडणुकांसंदर्भात सभा आयोजनासाठी परिस्थिती अनुरूप परवानगी देण्याची आवश्यकता वाटल्यास कोविड नियमांचे पालन करून जिल्हाधिकारी तथा सक्षम अधिकारी हे निर्णय घेतील. सद्यस्थितीमध्ये आपल्या डोळ्यासमोर ती गोष्ट कुठली नाही, परंतु बाकीच्या प्रत्येक कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये या नियमाचं काटेकोरपणे पालन करणं आवश्यक आहे. पूर्वनियोजित लग्न व त्या अनुषंगिक कार्यक्रमास 50 व्यक्तींची मर्यादा स्वगृही पार पाडण्यात आहे. स्वगृही 50 लोकांच्या मर्यादेमध्ये लग्नाचं पूर्वनियोजित लग्न व त्या अनुषंगिक कार्यक्रम पार पाडायचे. पूर्वनियोजित लग्न व त्या अनुषंगिक कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या सर्व व्यक्तींचे लसीकरण करण्यात यावे. तथापि लस घेईपर्यंत यासाठी आवश्यक कर्मचारी नकारात्मक RT-PCR प्रमाणपत्र यासाठी असणे बंधनकारक आहे. मग त्या ठिकाणी जे कोणी मदत करणारे असतील त्यांचं सुद्धा आपल्याकडे कोविड-19चं नेगेटिव्ह RT-PCR रिपोर्ट असला पाहिजे. उपरोक्त नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास संबंधितांकडून 1000 रुपये इतका दंड आकारला जाईल आणि संबंधित आयोजकास ₹10,000 इतका दंड आकारला जाईल. कुठेही कार्यक्रम लग्नाचा होत असेल तर त्या ठिकाणी या नियमांचं उल्लंघन झाल्यास खालील प्रमाणे दंड किंवा प्रचलित नियम कायद्यानुसार गुन्हा दाखल होऊ शकतो. अंत्यविधीसाठी 20 व्यक्तींना परवानगी असेल. 14 नंबरचा मुद्दा आहे रोड साईड खाद्यपदार्थांचे विक्रेते. रोड साईडवरील खाद्यपदार्थ त्याच ठिकाणावर खाण्यास प्रतिबंध असेल, परंतु सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत पार्सल देण्यास हरकत नाही. नियम सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत पार्सल देण्यासाठीचा आहे. पार्सल देण्यासाठीचा आहे. कुणीही जागेवर पाणीपुरी खाणार नाही, तिथल्या तिथं कुणीही जेवण करणार नाही, वस्तू कुठली खाणार नाही. त्याचबरोबर हा नियम सोमवारी सकाळी 7 वाजल्यापासून तर शुक्रवारी रात्री 8 वाजल्यापर्यंत असेल. कारण मगाशी म्हटल्याप्रमाणे सोमवार ते शुक्रवारसाठी काही नियम आहेत. रात्रीच्या कालावधीसाठी पूर्ण संचारबंदी, पूर्ण 144चा नियम लागू आहे. त्याचबरोबर शुक्रवारी रात्रीपासून तर सोमवारी पहाटेपर्यंत पुन्हा 144चा नियम लागू असल्याप्रमाणेच कारवाई केली जाणार आहे. कारवाई तो लागू असणार आहे. या ठिकाणी शारीरिक अंतर नियमाचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या ठिकाणी काम करणाऱ्या सर्व व्यक्तींचे लवकरात लवकर लसीकरण करण्यात यावे.
तथापि लस घेईपर्यंत 15 दिवसांसाठी वैध असलेला नकारात्मक RT-PCR चाचणी प्रमाणपत्र असणे त्यासाठी बंधनकारक आहे. हा नियम 10 एप्रिल 2021 पासून अंमलात येईल, 5 दिवसांनंतर पासून. या संदर्भातील नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने आमच्यासाठी सूचना आहेत, आपल्यासाठी नाही, परंतु प्रत्येक उल्लंघन करणाऱ्या ग्राहक किंवा विक्रेते यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करावी, आम्हाला स्पष्ट आदेश देण्यात आलेले आहेत. दुसऱ्यांदा उल्लंघन करताना आढळल्यास कोविड-19 महामारी संपेपर्यंत संबंधितांचे दुकान बंद करण्यात यावे. आपल्याला कोणालाही त्या परिस्थितीपर्यंत पोहोचायचं नाहीये. 15 नंबरचा मुद्दा आहे उत्पादन क्षेत्र. ज्या ठिकाणी प्रोडक्शन होतं, मॅन्युफॅक्चरिंग होतं, MIDC एरिया असतील किंवा कारखाने असतील, अशा ठिकाणसाठी नियम आहे. उत्पादनाशी निगडीत कारखाने अथवा कंपन्या पुढील नियमांचे पालन करून सुरू राहतील. प्रत्येक कामगारांची दररोज थर्मल गनद्वारे टेम्परेचर तपासणी करावी. सर्व कर्मचारी, कामगार, व्यवस्थापकीय कर्मचारी यांचे शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे. एखादा कामगार अथवा मजूर कोविड पॉझिटिव्ह आढळल्यास त्याच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींना विलगीकरण करावे. ज्या ठिकाणी 500 पेक्षा जास्त कामगार संख्या असणारे कारखाने किंवा युनिट्स आहेत त्यांनी त्यांचे स्वतःचे विलगीकरण कक्ष स्थापित करण्याचा प्रयत्न करावे. जर एखादा कामगार कोविड सकारात्मक असल्याचे आढळले तर पूर्णपणे निर्जंतुक होईपर्यंत युनिट बंद राहील. सर्वजण एकत्र बसून जेवण चहापान करण्यास मनाई असेल. सार्वजनिक शौचालयाची वारंवार निर्जंतुकीकरण करण्यात यावे. या फॅक्टरीजच्या, कंपनीच्या ठिकाणचे सार्वजनिक शौचालय याचं वारंवार निर्जंतुकीकरण करायचं आहे. त्याचबरोबर शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या ठिकाणी काम करणाऱ्या सर्व व्यक्तींचे लवकरात लवकर लसीकरण करायचंय. लस घेईपर्यंत 15 दिवसांचा वैध असलेला RT-PCR निगेटिव्ह अहवाल कोविडचा हा त्याच्यासाठी बंधनकारक राहील. हा नियम 10 एप्रिल पासून लागू करण्यात येईल. मगाशी सांगितल्याप्रमाणे एखादा कामगार अथवा मजूर कोविड सकारात्मक आढळल्यास वैद्यकीय रजा देण्यात यावी. तसेच त्यांना कामावरून कमी करण्यात येऊ नये व त्यांना वैद्यकीय रजेच्या कालावधीचे वेतन अदा करण्यात यावे. सगळ्यांनी या मुद्द्याकडे व्यवस्थित लक्ष द्यायचंय. 16वा मुद्दा आहे ऑक्सिजन उत्पादकांसाठी. ऑक्सिजन वापरणाऱ्या सर्व औद्योगिक प्रक्रिया उद्योग यांचा ऑक्सिजन पुरवठा दिनांक 10 एप्रिल 21 पासून करण्यात येऊ नये. ज्यांना उत्पादन प्रक्रिया सुरू करायची असेल त्यांना ऑक्सिजन संदर्भातील परवाना अधिकारी यांची परवानगी घ्यावी लागेल. सर्व परवानाधारक प्राधिकारी यांनी संबंधित आस्थापनांना दिनांक 10 एप्रिल 21 पर्यंत ही प्रक्रिया बंद राहतील याची खात्री करून घ्यावी. ऑक्सिजन औद्योगिक उत्पादक यांच्या उत्पादनाच्या 80% ऑक्सिजन वैद्यकीय अथवा औषधी उद्देशांसाठी आरक्षित करण्यात येत आहेत. ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या उत्पादकांनी दिनांक 10 एप्रिल 21 नंतर त्यांच्या ऑक्सिजन वितरणाचे दैनिक अहवाल सहाय्यक आयुक्त अन्न व औषधी प्रशासन विभाग लातूर यांना न चुकता सादर करायचे आहेत. मुद्दा क्रमांक 17 आहे ई कॉमर्स. अमेझॉन, कुरिअर सर्व्हिस, डिलिव्हरी सर्व्हिसेस या सर्वांच्या बाबतीतचा मुद्दा आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या ठिकाणी काम करणाऱ्या सर्व व्यक्तींचे लवकरात लवकर लसीकरण करण्यात यावे. लस घेईपर्यंत 15 दिवसांसाठी वैध असलेला नेगेटिव्ह RT-PCR चाचणी प्रमाणपत्र त्यांना बंधनकारक राहील आणि हा नियम 10 एप्रिल 2021 पासून लागू राहील, अंमलात येईल. उपरोक्त नियमांचे वारंवार जर उल्लंघन झाले तर कोविड-19 महामारी संपेपर्यंत कामकाजाचा परवाना रद्द करण्यात येईल. 18 नंबरचा मुद्दा आहे सहकारी गृहनिर्माण संस्था. खूप मोठी जबाबदारी टाकलेली आहे सहकारी गृहनिर्माण संस्थांवरती. सहकारी गृहनिर्माण संस्था येथे जर 5 पेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह आढळले तर त्या ठिकाणी सूक्ष्म कंटेनमेंट झोन डिक्लेअर करण्यात येईल. या ठिकाणी इतर व्यक्तीच्या प्रवेशास प्रतिबंध राहील. सूक्ष्म कंटेनमेंट झोन संदर्भात सर्व प्रतिबंधांची देखरेख करण्याची जबाबदारी ही सहकारी गृहनिर्माण संस्था, ज्याला आपण सोसायटी म्हणतो, यांच्या द्वारे केली जाईल. याबाबत निष्काळजीपणा केल्याचे निदर्शनास आल्यास सोसायटीला पहिल्यांदा 10,000 रुपये इतका दंड आकारला जाईल. दुसऱ्यांदा आढळल्यास स्थानिक प्रशासनाद्वारे जास्त दंड आकारला जाऊ शकतो. सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये दररोज येणाऱ्या व्यक्तींचे लसीकरण होईपर्यंत RT-PCR चाचणी करून घेणे बंधनकारक राहील. 19 नंबरचा मुद्दा आहे बांधकाम निगडित कामे.
बांधकाम साईटवर राहत असलेले मजूर अथवा कामगार यांना बांधकामाच्या कामास परवानगी असेल. मजुरांनी बांधकामाच्या कामाच्या ठिकाणी राहायचं आहे, परवानगी कामाची त्यांना मिळणार आहे. पुढचा मुद्दा महत्त्वाचा आहे की शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार त्या ठिकाणी काम करणाऱ्या सर्व व्यक्तींचे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे. लसीकरण लवकर झाले नाही तर तोपर्यंत 15 दिवसांसाठी वैध असलेला नकारात्मक RT-PCR चाचणी अहवाल त्यासाठी बंधनकारक राहील. उपरोक्त नियमांचे उल्लंघन झाल्यास यात अजून एक नियम आहे. तो नियम म्हणजे की त्या ठिकाणी येणारा जो मटेरियल असतो तो मटेरियलचा सप्लाय याला परवानगी शासनाने दिलेली आहे. उपरोक्त नियमांचे मात्र उल्लंघन झाल्यास संबंधित बांधकाम करून घेणाऱ्या विकासकांना डेव्हलपर्सना 10,000 रुपये इतका दंड ठोठावला जाईल आणि वारंवार उल्लंघन झाल्यास कोविड-19ची अधिसूचना अस्तित्वात राहीपर्यंत साईट बंद करण्यात येईल. एखादा कामगार अथवा मजूर कोविड पॉझिटिव्ह आढळल्यास वैद्यकीय रजा देण्यात यावी. तसेच त्यांना कामावरून कमी करण्यात येऊ नये व त्यांना वैद्यकीय रजेच्या कालावधीचे वेतन अदा करण्यात यावे. मुद्दा क्रमांक 19 दंड. 27 मार्च 2020च्या शासन आदेशान्वये सध्याच्या आदेशात नमूद केल्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात यावी. वसूल करण्यात आलेले सर्व दंड कोविड-19 आपत्ती निवारणासाठी वापरण्यात येईल. आता सगळ्यात महत्त्वाचं, सदर आदेश हा दिनांक 5/4/2021 म्हणजे आज रोजी 8 वाजल्यापासून रात्रीच्या ते दिनांक 30/4/2021 पर्यंत लागू राहणार आहे. अशा पद्धतीने प्रत्येकाने आपापल्या कामाच्या स्वरूपाला पाहून काय कारवाई करता येऊ शकते, कुठल्या गोष्टींसाठी परवानगी आहे, कुठल्या गोष्टींसाठी परवानगी नाही याची दक्षता घेऊन आपापली कामं पूर्ण करायची आणि ब्रेक द चेन या प्रक्रियेमध्ये सर्वांनी एकत्र येऊन सर्वांनी हातभार लावून आपल्याला या कोविडवरती कसा विजय प्राप्त करता येऊ शकतो याच्यासाठी पूर्ण मनापासून प्रयत्न करायचा आहे. 1-2 प्रश्न विचारण्यात आले होते. इयत्ता 10वी-12वी परीक्षेबद्दल मी सांगितलं तुम्हाला सगळ्यांना. त्याचबरोबर शाळा कॉलेजमध्ये जावे की नाही स्पेसिफिक डायरेक्शन आहेत. शाळा कॉलेज बंद राहतील. मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह यू ऑल कम अंडर एसेन्शियल सर्व्हिसेस. तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामासाठी कुठल्याही प्रकारच्या अडवणुकीचं किंवा कुठल्याही परमिशनची आवश्यकता नाही. आपलं आय कार्ड सोबत ठेवावं, ते अधिकृत असावं, डुप्लिकेट आय कार्ड नसावं. डुप्लिकेट आय कार्ड वापरले कुणीही तर त्या ठिकाणी इम्पर्सनिफिकेशन या अंतर्गत पर्सनिफिकेशन म्हणजे दुसऱ्याचा एखादा आयडेंटिटी चोरून त्या ठिकाणी काम केल्याचं किंवा वापरल्याचा गैरफायदा घेतल्याचा गुन्हा तुमच्यावरती दाखल होऊ शकतो. त्यामुळं ती दक्षता घ्यावी. हायवेवरील धाबे सुरू ठेवावेत की बंद? 100% बंद. पार्सल सुविधा देऊ शकता. आतमध्ये जर माणसं आढळून आली तर कारवाई होणार. कारवाई झाली की मग अजिबात कोणी रडायचं नाही, आमच्याकडे यायचं नाही. दुसऱ्यांदा कारवाई झाली तर जास्त दंड. तुम्ही सगळ्यांना मी आता नियम वाचून दाखवलेले आहेत. बाहेर गावातील प्रवाशांना अडचण येऊ शकते. बरोबर आहे, मान्य आहे, प्रवाशांना अडचण येऊ शकते, परंतु पार्सल सुविधा जर चालू असेल तर अडचण यायचं कारण नाही. रात्री 8 पर्यंत पार्सल सुविधा तुम्ही देऊ शकता. शनिवार आणि रविवार या 2 दिवशी मात्र कुणीही पार्सल सेवा देणार नाही, कारण पार्सल सेवाच्या नावाखाली आम्हाला कुठलाही नागरिक बाहेर फिरताना आढळून आलेला चालणार नाही. तुम्ही होम डिलिव्हरी देऊ शकता परंतु पार्सल सेवा देऊ शकत नाही. 2 प्लेट पाणीपुरीसाठी कोणीही शनिवार रविवार बाहेर फिरणार नाही. माझ्याकडे 3 प्रश्न आलेले, तिन्हींची उत्तरं मी दिलेली आहेत. जे लोक लेबर लोक असतात त्यांच्यासाठी काय आदेश आहेत? ते लोक दररोज गंजगोले या ठिकाणी येतात आणि कामावरती जातात आणि शिवरी चौकटी या ठिकाणी येतात आणि कामावरती जातात. त्याच्यासाठी काय आदेश आहे? प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे की स्थानिक लेबर लोकांसाठी काय प्रकारची कारवाई करणं अपेक्षित आहे किंवा त्यांनी कशा पद्धतीने काम करायचं आहे. सद्यस्थितीमध्ये निर्गमित केलेल्या सूचनांचं आपण पालन करणार आहोत. ज्या पद्धतीने या ठिकाणी सांगितलंय की काम कुठलंही बंद राहणार नाही, तिथं जर व्यवस्थित नियमांचं पालन नाही झालं तर ते काम बंद होऊ शकतं. त्याच्यामुळं नियमांचं पालन करून काम करत असताना कोणालाही कुठली अडवणूक केली जाणार नाही. याबाबत अजून जर का परिस्थिती काय पद्धतीने पुढे डेव्हलप होते तर ती परिस्थिती पाहून यावरती किती कठोर अजून कारवाई करता येऊ शकते किंवा नियंत्रण आणता येऊ शकतं याबाबत चर्चा करून मग आम्ही निर्णय घेऊन त्याच्यामध्ये
नवीन आदेश पारित करू. पण सद्यस्थितीमध्ये कुठल्याही प्रकारे मजुरी करणाऱ्या लोकांना यामध्ये आम्हाला कुठल्याही नियमाप्रमाणे कारवाई करत असतील तर कुठेही अडवणूक करायची काही कारण नाही किंवा आम्ही ती करणार नाही. 10 तारखेला 11 तारखेला MPSCची प्रिलिम एक्झाम आहे असं म्हणजे येत्या शनिवारी RBIची एक्झाम आहे त्याच्याविषयी काही सूचना आहे? महत्त्वाचा मुद्दा आहे. बऱ्याच एक्झाम आहेत, फक्त MPSC, फक्त RBI, फक्त 10वी 12वी याच्या एक्झाम नाही, बऱ्याच एक्झाम होणार आहेत. शासनाने निर्देश दिल्याप्रमाणे ज्या ज्या एक्झाम कंडक्ट करायच्या त्या सगळ्या एक्झाम कंडक्ट केल्या जाणार. सुदैवाने अशी कुठली एक्झाम नाही आहे जी फक्त लातूरमध्ये होते. त्यामुळं त्या एक्झामबाबत आपल्याला ऐनवेळी का होईना 100% डायरेक्शन्स येणार आणि ती एक्झाम कंडक्ट होणार. त्याच्यामुळे जे अभ्यास करतायत त्यांनी अभ्यासच करायचा आहे. कुणी हे डोक्यात धरून चालायचं नाही की आपली एक्झाम रद्द होऊ शकते. आपण आपलं काम करायचं. जर तशी खरोखर त्या पद्धतीची वाईट परिस्थिती निर्माण झाली तर त्याबाबत राज्य शासन निर्णय घेईल. सर्व जिल्हाधिकारी जिल्हा प्रशासनांना ते कळवतील आणि निश्चितच ती गोष्ट सर्वांपर्यंत मग पोहोचवली जाईल. जे दुकाने बंद आहेत ते लसीकरण करून घेतलं तर त्यांना दुकानं फक्त अत्यावश्यक दुकानं चालू राहणार. मग अत्यावश्यक मध्ये मी जी नावं वाचून दाखवली तेवढीच दुकानं फक्त चालू, बाकीची दुकानं तशीही बंद आहेत. कपड्याचं दुकान बंद ठेवायचे, चप्पलचं दुकान बंद ठेवायचे, मॉलमध्ये कपडे चप्पल विकणारे सेक्शन्स बंद ठेवायचे. थोडक्यात अत्यावश्यक सेवा वगळून बाकीच्या सगळ्यांचे सद्यस्थितीमध्ये तरी शटर डाऊन राहणार आहेत. धन्यवाद SP साहेब. जसं यांनी सांगितलं की काही इश्यूजमध्ये काही अडचण आली तर डेफिनेटली आम्ही ते चर्चा करू, शासनाकडूनही मार्गदर्शन मागू आणि त्याप्रमाणे पुढचा डिसिजन घेणार. त्याच्यामध्ये आता जे 2-3 दिवसापासून एक रेमडेसिवीर इंजेक्शनची अवेलेबिलिटी आणि त्याचा काळा बाजार सुरू आहे असा बरेचसे लोकांचा आरोप होता आणि बरेचसे व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये पण याची चर्चा चालू होती. याच्याबद्दल आम्ही जिल्हा प्रशासनाच्या मार्फत काय कारवाई केलेली आहे, काय नियम आहे, कशा पद्धतीचे त्याच्या मॉनिटरिंग सुरू आहे त्याच्याबद्दल डिटेल्स देण्यासाठी आपल्यासोबत आमचे डिप्टी कलेक्टर आहे श्री गणेश महाडिक आणि त्यांच्यासोबत फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन अन्न आणि औषध विभाग याचे इन्स्पेक्टर श्री बुगाडे हे पण आहे. तर हे आपल्याला रेमडेसिवीरमध्ये काय सध्याच्या सिस्टम काय आहे, त्याची ते मॉनिटरिंग कसा करत आहे आणि काही त्यांनी कारवाई सुद्धा सुरू केलेली आहे तर त्याच्याबद्दल ते आपल्याला डिटेल्समध्ये सांगणार. कोविड-19च्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवरती रेमडेसिवीर औषधाचा पुरवठा सुरळीतपणे व्हावा यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पुरेशी खबरदारी घेतली जात आहे. आज रोजी शासकीय यंत्रणांकडे साधारणतः 5200 रेमडेसिवीरचा स्टॉक शिल्लक आहे आणि ज्या खाजगी मेडिकल शॉप्स आहेत त्यांच्यावर साधारणतः 1000 रेमडेसिवीरचा स्टॉक शिल्लक आहे. खाजगी जे मेडिकल्स आहेत, कुठल्या मेडिकलकडे किती स्टॉक आहे हे सुद्धा आम्ही फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन ऑफिसकडून सर्व नागरिकांपर्यंत ही माहिती आम्ही पोहोचवलेली आहे. याच्याशिवाय जे होलसेलर औषध विक्रेते आहेत त्यांना आम्ही रायटिंगमध्ये सूचना दिलेल्या आहेत. त्यांच्याकडे असणारा जो रेमडेसिवीरचा स्टॉक आहे तो त्यांनी प्रामुख्याने कोविड हॉस्पिटलच्या डिमांड लेटरनुसारच वितरित करायचं आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये होलसेलर आहेत त्यांनी रेमडेसिवीर औषधाची किरकोळ विक्री करायची नाही आणि हे सुनिश्चित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पथक गठीत करण्यात आलेले आहेत आणि रोज हे होलसेलर विक्रेते आहेत त्यांच्या शॉपची तपासणी केली जाते. काल तपासणी करत असताना 2 होलसेलर विक्रेते आम्हाला असे आढळून आले ज्यांनी विनापरवाना रिटेल विक्री केलेली होती, विनापरवानगी विक्री केलेली होती. तर अशा होलसेलर जे विक्रेते आहेत त्यांना आम्ही आज नोटीस काढलेली आहे. त्यांचा खुलासा घेऊ. जर तो खुलासा असमाधानकारक असेल तर आम्ही त्यांच्या विरोधात नियमानुसार कारवाई करतोय. याच्याशिवाय
जे कोविड हॉस्पिटल्स आहेत खाजगी कोविड हॉस्पिटलला रेमडेसिवीरचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी आम्ही राज्यस्तरावरती जे डिस्ट्रीब्युटर्स आहेत त्यांचे कॉन्टॅक्ट नंबरही आम्ही दिलेले आहेत. हे खाजगी कोविड हॉस्पिटल डायरेक्टली ह्या राज्यस्तरावरचे जे डिस्ट्रीब्युटर्स आहेत त्यांच्याशी संपर्क साधून आपली मागणी नोंदवू शकतात आणि त्याच्यानुसार खाजगी कोविड हॉस्पिटलमध्ये रेमडेसिवीरचा जो पुरवठा आहे तो सुनिश्चित केला जाईल. सध्या जसं आपल्याला सांगितलेलं आहे की त्यांनी 2 डिस्ट्रीब्युटरवर कारवाई सुद्धा केलेली आहे, कारण की त्यांनी जे नॉन डेझिग्नेटेड कोविड हॉस्पिटल्स आहे म्हणजे की खाजगी दुकान त्याच्यामध्ये त्यांनी विक्री केलेली आहे. आता थोडा रेमडेसिवीरच्या पूर्ण राज्यामध्ये थोडाफार शॉर्टेज आहे, त्याच्यामुळे प्रायोरिटी आम्ही तेच हॉस्पिटल्सला देणार जे कोविडमध्ये आमच्याकडे रजिस्टर्ड आहे. तर जे 12-13 प्रायव्हेट हॉस्पिटल्स जे आमच्याकडे आहे ते लिस्ट माझ्यासोबत सध्या नाही आहे. किती आहे? आमच्याकडे 18 हॉस्पिटल्स आहे, 21 हॉस्पिटल्स आहे जे आपण कोविड ट्रीटमेंटसाठी सिव्हिल सर्जननी त्यांना मान्यता दिलेली आहे. तर प्रायोरिटीवर आम्ही जे जिल्ह्यामध्ये रेमडेसिवीरच्या जे सप्लाय होणार ते स्टॉकिस्ट मार्फत हे रजिस्टर्ड कोविड हॉस्पिटल्स यांना सप्लाय करणार. जे पण याच्याशिवाय आणखी काही प्रायव्हेट हॉस्पिटल्स जर ते कोविडच्या ट्रीटमेंट त्यांनी करायचे तर कृपा करून अगोदर सिव्हिल सर्जनकडे तुम्ही ॲप्लिकेशन देऊन रजिस्टर व्हा. आम्ही तुमच्या नाव यादीमध्ये घेऊ, तुमचे जे डिमांड आहे ते डिमांड पण घेऊ आणि ते कंबाईंड डिमांड आम्ही फूड अँड ड्रग डिपार्टमेंट यांच्याकडे पाठवू. पण जसं मी अगोदरही सांगितलेलं आहे की गव्हर्नमेंटकडे सफिशियंट अमाऊंटमध्ये रेमडेसिवीर अवेलेबल आहे. कुठल्याही गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये याच्या तेवढा शॉर्टेज याच्या नाही. तर कृपा करून जे पण पेशंट्स आहे ते गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये आप ॲडमिट होईये. तिथे तुमच्या जे ट्रीटमेंट प्रोटोकॉल प्रमाणे रेमडेसिवीरची नेमकी आवश्यकता आहे की नाही ते डॉक्टर्स डिसाईड करणार. बरेचसे ठिकाणे एक्सेसिव्ह यूज ऑफ रेमडेसिवीर सुद्धा झालेला आहे. ते रेमडेसिवीर यूज करायचे की नाही ते आपण ठरवू शकणार नाही, ते डॉक्टरच ठरवू शकते. तर कृपा करून फक्त कोरोना झाला आहे त्याच्यामुळे आम्हाला रेमडेसिवीर पाहिजे हे मानसिकता हटा दीजिए. ते डॉक्टरांवर सोडा आणि ते पण आमचे जे कोविड रजिस्टर्ड हॉस्पिटल्स आहेत कृपा करून कुठलेही जनरल प्रॅक्टिशनर्स जे याच्यामध्ये रजिस्टर्ड नाही अथवा दुसरे काही डॉक्टर्स आहे जे फिजिशियन नाही त्यांच्या रिकमेंडेशनवर कृपा करून रेमडेसिवीर घेऊ नका. तो इट शुड बी स्ट्रिक्टली आमचे जे रजिस्टर्ड हॉस्पिटल्स आहे त्यांचे प्रिस्क्रिप्शनवरच आपल्याला ते मिळणार. ते 2-3 डॉक्युमेंट्स प्रत्येक दुकानमध्ये आम्ही अनिवार्य केलेले आहे. एक तर प्रिस्क्रिप्शन त्याच्याकडे पाहिजे जे रजिस्टर्ड कोविड हॉस्पिटल आहे तिकडचे डॉक्टरांच्या, RT-PCR रिपोर्ट पेशंटची पाहिजे पॉझिटिव्हची आणि याच्यासोबत तिथे तुम्ही जर हॉस्पिटलमध्ये ते सप्लाय करणार. तर आय थिंक हा एक विषय झालेला आहे. 2-3 विषय क्विकली मला कव्हर करायचे. वॅक्सिनेशन बद्दल काही सूचना मला द्यायचे की आता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने 1 एप्रिल पासून 45 वर्षाचे वय चे पुढचे सगळे लोकांना ते अलाव केलेलं आहे. लातूर जिल्ह्यामध्ये जे आमच्या कॅल्क्युलेशन आहे सरासरी 8 लाख लोक असे आहे की जे वॅक्सिन घेण्यासाठी आज एलिजिबल आहे. आजची जे कंडिशन्स आहेत त्याच्याप्रमाणे हे 8 लाख लोकांपैकी सरासरी 1.25 लाख 1.25 लाख लोकांच्या लसीकरण झालेलं आहे आणि उर्वरित पण आम्ही ते लसीकरण सुरू आहे. पण आपण सगळ्यांना विनंती आहे की जर आपण हे एलिजिबल ग्रुपमध्ये जर आपण आहे तर कृपा करून नियरेस्ट गव्हर्नमेंट फॅसिलिटी किंवा जे प्रायव्हेट फॅसिलिटीज यांना आम्ही अलाव केलेलं आहे वॅक्सिनेशनसाठी तिथे जाऊन तुम्ही लस घ्या. लसच्या कुठल्याही प्रकारच्या शॉर्टेज नाही. आमच्याकडे भरपूर वॅक्सिन्स आहे.
फक्त लोकांकडून तेवढा रिस्पॉन्स येत नाही. त्याच्यामुळे आम्ही सुद्धा नियोजन केलेलं आहे की आशा वर्कर्स आणि जे पण गावाचे सरपंच आहे, दुसरे काही लोक आहे, त्यांच्या मार्फत काही नियोजन करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहे. पण आपल्याला हेच विनंती आहे की कृपा करून वॅक्सिन्स आहे आपल्याकडे अवेलेबल, एलिजिबल आहे, वॅक्सिन्स घ्या तुम्ही. असं नाही झाला पाहिजे की वॅक्सिन अवेलेबल आहे आणि आपण वॅक्सिन घेतली नाही आणि आपल्याला कोरोना झाला आणि त्याच्यामध्ये काही सिरियस इश्यू झाला. वॅक्सिन इज कम्प्लिटली सेफ. आपल्याकडे दोन्ही प्रकारची वॅक्सिन आहे, कोविशिल्ड आहे आणि कोवॅक्सिन आहे आणि दोन्ही सफिशियंट अमाऊंटमध्ये अवेलेबल आहे. कुठल्याही प्रकारचं शॉर्टेज नाही आहे त्याच्यामध्ये. तर हेच विनंती आहे सगळ्यांना की जे एलिजिबल आहे कृपा करून त्याच्यामध्ये रजिस्टर व्हा. काही ग्रुप्सची माझ्याकडे डिमांड आली होती, जसे बँकर्स आहे. बँकर्सचं म्हणणं आहे की साहेब आम्ही फ्रंटलाईन वर्कर्स सारखे आहे तर आम्हाला द्या. त्याच्यानंतर पोस्ट ऑफिसची डिमांड आली होती की पोस्ट ऑफिसच्या लोकांसाठी पण हे सगळ्यांसाठी ओपन करा वॅक्सिनेशन. आणि त्याच्यानंतर एनजीओजची सुद्धा एक मागणी आली होती की साहेब आम्ही फील्डमध्ये काम करते, आमच्या लोकांना तुम्ही फ्रंटलाईन वर्कर म्हणून ट्रीट करा आणि वॅक्सिन द्या. तर डेफिनेटली याच्यावर विचार चालू आहे आणि लवकरात लवकर आम्ही काही डिसिजन याच्यावर घेणार. पण आज घडीला जे एलिजिबल आहे कृपा करून ते तुम्ही सगळे लस घ्या. एक प्रश्न आलेला आहे, पीएचसी नसलेल्या गावामध्ये लसीकरणाच्या नियोजन काय प्रकार केलेला आहे. तर आम्ही आता पीएचसीच्या खाली जे सब सेंटर आहे, सब सेंटर लेवलवर सुद्धा आम्ही लसीकरण सुरू केलेलं आहे. अराउंड 60-70 सब सेंटर्स आम्ही आयडेंटिफाय केलेले आहे जिथे लसीकरण सुरू केलेलं आहे. तर कृपा करून नियरेस्ट जे तुमच्या सब सेंटर आहे तिथे एकदा माहिती घ्या. जर तिथे अवेलेबल असेल तर कृपा करून तिथे लस घेऊ शकते तुम्ही. शहराला लागून ज्यांची शेती आहे त्यांना रविवारी आणि शनिवारी शेतात जाता येतील का शेतकऱ्यांना? असा प्रश्न. सॅटर्डे आणि संडे पूर्णपणे लॉकडाऊन आहे. तर कुठल्याही प्रकारची अशी मुवमेंट प्रयत्न केलेला आहे. आज जे नवीन निर्बंध आलेले आहेत त्याच्याबद्दल चर्चा झालेली आहे. सगळ्यांना हेच विनंती आहे की कृपा करून प्रशासनच्या सहकार्य करा. आजपासून जे नियम आहे त्याची कडक अंमलबजावणी होणार आहे. तर नंतर असं नाही झाला पाहिजे की साहेब आमच्यावर कारवाई झाली, आम्ही फॉलो करते. म्हणजे कृपा करून आजपासून फॉलो करा. कारवाईची वेळ नाही आनी चाहिए आपके पास. कोरोनाचे केसेस वाढत आहे, डेफिनेटली वाढत आहे, चिंताचाही विषय आहे ते. पण जसा जे केसेस ऊपर जाते हैं त्याचप्रमाणे केसेस खाली पण येणार. तर आपल्याला ते होप कायम ठेवायचे की लवकरात लवकर आपल्या जिल्ह्यामध्ये त्याचा डिक्लाइन सुरू झाला पाहिजे. त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी सहकार्य करायला पाहिजे. सगळ्यांनी नियमाच्या काटेकोरपणे अंमलबजावणी केली पाहिजे आणि प्रशासनाचे सगळे इनिशिएटिव्हला आपल्याला सहकार्य करायला पाहिजे. एक छोटासा एक मुद्दा मी सांगतो क्लोज करण्याच्या पूर्वी. आपल्या जिल्ह्यामध्ये सरासरी 4000 पेशंट्स आहे जे होम आयसोलेशनमध्ये आहे आणि ते सगळे होम आयसोलेशन पेशंट्सच्या मागचे 3 दिवस पूर्वी आम्ही एक धडक मोहीम घेतली होती आणि रेव्हेन्यू, जिल्हा परिषद, आरोग्य विभाग हे सगळ्यांची टीम बनवून आम्ही ते होम आयसोलेशन पेशंट्सची चेकिंग सुद्धा केली होती. तर ग्रामीण भागामध्ये त्याचे व्हायलेशन्स आम्हाला जास्त काही सापडले नाही किंवा फक्त 2-3% व्हायलेशन्स होते आणि ज्यांनी व्हायलेशन्स केला होता ते सगळ्यांना आम्ही उचलून होम आयसोलेशन त्यांच्या कॅन्सल केला आणि त्यांना CCC मध्ये ठेवला आणि काही दंडात्मक कारवाई सुद्धा केली. शहरामध्ये पण ते झालेलं आहे. शहरामध्ये थोडासा जास्त प्रमाणात आम्हाला त्याच्यामध्ये थोडे लोकांच्या व्हायलेशन्स दिसलेला आहे, त्यांच्यावर सुद्धा कारवाई झालेली आहे. तर होम आयसोलेशन करून आम्ही तुम्हाला विसरणार, तुम्ही काय करत आहे आम्ही त्याची मॉनिटरिंग करणार नहीं. कृपा करून असा तुम्ही आपके मन से शंका हटा दो. होम आइसोलेशन पेशेंट्स का हम उतना ही रिगरसली मॉनिटरिंग करने वाले हैं और उसमें कोई भी वायलेशन आएगा तो फिर हम आपका कुछ नहीं सुनेंगे, आपको हम उठा के CCC में डाल देंगे अगले 10 दिन 15 दिन के लिए और ऊपर से दंडात्मक कार्रवाई भी होगी. होम आइसोलेशन एक फैसिलिटी है, आपको इसलिए दिया है कारण की तुमचे सौम्य लक्षण आहे, तुम्ही परिवार सोबत राहणार, थोडासा फॅमिली एन्व्हायरमेंट मध्ये राहणार, घर में रहेंगे, खाने वगैरह का प्रॉब्लेम नहीं होगा. तर हे तुम्हाला फॅसिलिटी शासनाने दिलेली आहे, तर हे फॅसिलिटीचा दुरुपयोग करू नका. आमच्याकडे CCC मध्ये भरपूर रूम्स आहे आणि आम्ही सगळ्यांना तिथेही शिफ्ट करू शकते, पण तेवढी आवश्यकता नाही आहे आणि अननेसेसरी लोकांना त्रास देण्याच्या शासनाच्या काही ते कारण नाही आहे.
तो इसलिए जो होम आयसोलेशन में ते सगळ्यांना हेच विनंती आहे की कृपा करून ते होम आयसोलेशनचे रूल्स पाळा. ते व्हायलेशन झाला. एक एक्झाम्पल मी देतो. अहमदपूरमध्ये आमचे एक केस असा आढळला होता, त्याच्यावर आम्ही 10,000 रुपयाचा दंड लावला आहे, त्याच्यावर FIR केली आणि त्याच्या अहमदपूरमध्ये CCC में उसको हमने शिफ्ट कर दिया है. तो इस तरह की सीरियस कार्रवाई नहीं हो, इसलिए आप होम आइसोलेशन कृपया करके फॉलो करिए. और कुछ भी इश्यूज आए आप फेसबुक पे कमेंट भेज सकते हैं, ट्विटर पे कमेंट भेज सकते हैं, अथवा ऑफिस में भी आके आप लेटर भेज सकते हैं, ईमेल कर सकते हैं. आणि आई थिंक अब हम क्लोज करेंगे. जो भी आपके डाउट्स हैं हमने कोशिश किया है वो क्लियर करने का. फक्त अलर्ट रहिए. पॅनिक आणि घाबरण्याची कुठलीही आवश्यकता नाही. कुठल्याही प्रकारच्या आपल्याकडे तसा प्रॉब्लेम नाही आहे. पण अलर्ट राहण्याची मात्र खूपच गरज आहे लातूरमध्ये. तोच आपण हे कोरोनाला डिफीट करू शकणार. थँक्यू.